एका फोनवरती सगळ्यांची कामं होतात. सगळं पाण्याचे काम तुकाराम पवारने केलेले. तुझं सण करून घे, तुझं पद नाहीये. नमस्कार, मी मोना यनपुरे आणि आपण पाहताय सिविक मिरर. आज आपण प्रभाग क्रमांक 28 मध्ये आहोत. आपण बघितलं की जसं जसं पुणे महानगरपालिके निवडणुकांच्या बिगुल वाजलं तेव्हापासून प्रत्येक उमेदवार हा जोमाने कामाला लागलेला आहे आणि त्याच पद्धतीने प्रभाग क्रमांक 28 मध्ये आपण आहोत. या प्रभागामध्ये जे आडनाव गेल्या अनेक वर्षांपासून अगदी आदरानं घेतलं जातं असे पवार कुटुंबीय जे आहेत, तर त्यांच्याशीच आपण आज मुलाखत करणार आहोत. आपल्यासोबत तुकाराम पवार आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांच्याशीच आपण आता दिलखुलास गप्पा मारणार आहोत. तुमचं खूप खूप स्वागत सिविक मिररमध्ये. पहिले तर आपण राजकारणाच्या तुमच्या प्रवासाबद्दल जाणून घेऊयात. आमच्या प्रेक्षकांना तुमच्या राजकारणाची सुरुवात कशी झाली त्याबद्दल थोडक्यात. नमस्कार, मी तुकाराम कुंडलिक पवार. आमचे बंधू शंकर गणपत पवार हे 1997 साली अपक्ष उभे राहिले इलेक्शनला आणि भरघोस मताने दांडेकर पूल दत्तवाडी भागातनं निवडून आलेत. आणि आम्हाला राजकीय वारसा असं काही नाही आहे की आमच्या मागं राजकीय कोण आमच्या घरातले आहेत म्हणून, पण असं जे का आमची जनतेची एक नाळ जोडलेली आहे. लहानपणापासून आम्ही त्या जनता दांडेकर पूल वसाहतीमध्ये राहिलेलो आहे, त्यामुळं आम्हाला काय हे नाही. मी आम्हाला सगळेजण आता ओळखतं. 97पासून आम्ही राजकारणातच आहे. लहानपणापासून तुम्ही या भागामध्ये राहिलेले आहात, या भागामध्ये काम केलेलं आहे. आत्ता जेव्हा तुम्ही प्रचारामध्ये फिरताय तेव्हा तुम्हाला जे मतदार आहेत तर त्यांच्याकडनं कसा प्रतिसाद मिळतो, त्यांचं काय म्हणणं आहे? आता प्रतिसादाचं बोलायचं म्हणलं तर आम्ही लहानपणं तिथं काढलं आहे आणि कंटिन्यू आम्ही लोकांच्या संपर्कात राहतो आहे. म्हणजे आम्हाला ती मुलांसारखे समजतात वस्तीमधले लोक आणि आम्ही त्यांना आमच्या घरातले कधी समजतो. त्यामुळे आणि प्रतिसादचं बोलायचं असेल तर 100 नाही, मी 200% गॅरंटी देतो की हे आम्हाला निवडून देणार आहे आमची जनता. नक्कीच. खरं तर तुमचे भाऊ जे आहेत ते 1997 पासून आहेत राजकारणात. त्यानंतर तुमच्या पत्नीसुद्धा या भागातून नगरसेविका राहिलेल्या आहेत. तर यांनी जे काम केलेलं आहे या भागामध्ये, तर त्या कामाचा तुम्हाला आत्ता कसा फायदा होईल या निवडणुकीमध्ये? ज्यावेळेस आमचे बंधू 97ला निवडून आले, 5 वर्ष तर ट्रम काढला आम्ही त्यावेळेस तर आम्ही लोकांची कामच केली. ते लोक अजूनही आमचे नाव काढतात. आणि 2007ला शंकर भाऊ ह्या प्रभागामधून आत्ता जिथं आपण आहे थांबलो आहे तिथून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले भरघोस मताने. आणि माझे मिसेस दांडेपूल दत्तवाडी भागातनं अपक्ष निवडून आणले मी त्यावेळेस तिला. आणि तिथं कामं करायला म्हणलं तर महत्त्वाचा विषय होता तिथला अंडरग्राऊंड केबलचा. अख्ख्या दत्तवाडी परिसर दांडेकर परिसरामधला आम्ही अंडरग्राऊंडचा विषय हा लाईटिंगचा हा विषय सॉल्व करून टाकलेला आहे. आणि वर्षानुवर्ष काय ड्रेनेज लाईन येतं तर काय आम्हाला करायला लागतं. पाण्याच्या लाईनही आम्ही नवीन टाकून दिलं इथं, रस्ते, पाणी, ड्रेनेज लाईन. पण महत्त्वाचं म्हणजे अंडरग्राऊंडचा केबलचा विषय होता, तो आम्ही सॉल्व केला त्या 2007ला. बरं, आपली पत्नी पण होता या भागातून नगरसेविका. त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी काय काय कामं केलेली आहेत या भागासाठी आणि जी कामं बघून आता तुम्हाला हे जे मतदार आहेत तर ते निवडून देतात? बरं, माझ्या पत्नीच्या काळामध्ये मी जे ड्रेनेज लाईन टाकल्या, पाण्याच्या लाईन नवीन टाकल्या होत्या आणि अंडरग्राऊंड केबल. पण तिथली जनता अजूनही नावं काढते की जे पवारांनी काम केलं ते आत्ताच्या नगरसेवकांनी केलेलं नाही. आमचा तुम्हाला पाठिंबा ह्या सरळ ह्या भाषेत सांगतात, कारण आता जनता त्रस्त आलेली. कारण कामं केलं त्यांनी पण त्या कामाची क्वालिटी नाही, त्यामुळे लोक वैतागले त्यांच्यावर. त्यामुळं म्हणले तुम्ही यावेळेस उभे राहा. म्हणजे आम्ही स्वतःहून उभे राहिलं ना, आम्हाला जनतेनेच उभं केलं की नाही बाबा आम्हाला हा तुकाराम पवार पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही दोघं भाऊ असे पुणे शहरामध्ये कोण नसेल. राजकारणामध्ये असं असतं की जर एकदा इलेक्शनला उभं राहिलं निवडून आला की तो म्हणतो नाही मी माझी खुर्शी सोडणार नाही. पण माझ्या भावाचं मन मोठं आहे, आमच्या दोघांचं प्रेम आहे, तर कुणाचंच नाही. त्याने स्वतःहून सांगितलं की बाबा आता मी बस करतो, तू माझ्यासाठी इतकी वर्ष करत आलाय, आता ही संधी तुझ्या मागं मी खंबीर आहे. त्याच प्रश्नाकडे येणार होते मी की आपल्याला दिसतं की जे भाऊ भाऊ असतात त्यांच्यामध्ये बरेच वाद असतात एकमेकांमध्ये. आता साधाचं उदाहरण आहे मला वाटतं नागपूरमधलं. ॲडव्होकेट आहेत दोन्ही भाऊ, एक BJPकडनं उभं राहिला आणि एक राष्ट्रवादीकडनं उभं राहिला आणि त्यांची घरं शेजारी शेजारी आहेत. पण तसं आमचं नाही. हां, मग हे कधी ठरलं आणि कसं ठरलं की आता मी नाही, म्हणजे मी एवढे दिवस लढलो, मी निवडून आलो, मग आता तुम्ही हे करा, तुम्ही संधी घ्या, हे कधी ठरलं, कसं ठरलं, म्हणजे तेव्हाचा काय हे होता तो किस्सा सांगता येईल? ज्यावेळेस आमचे बंधू आता ह्या पिरियडमध्ये नगरसेवक होते आणि त्यांना PMPLचा चार्ज दिला होता, त्यावेळेस काय इंटरनल त्यांचं झालं असेल, त्यांनी पदावरनं
म्हणले बाबा राजीनामा दे. त्याच्यानंतरून भाऊ म्हणला बाबा आमचं काय चुकलं आहे, काय नाही, मी माझी कामं करतो आहे. नाही म्हणले दे. मग त्याच्यानंतरून तो जरा नाराज झाला मारतनं की बाबा या पक्षाचं काय आपलं पार्टनर नाही, आपण एवढं चांगले कामं करत असेल. मग त्यावेळेस त्यांनी जो राजीनामाला त्यानंतर त्याने सरळ मला सांगून टाकलं आणि सगळ्या नेते लोकांनाही सांगितलं याच्या पुढचं जर इलेक्शन असेल तो माझा भाऊ लढेल, याच्या पुढे मी इलेक्शनवर लढणार नाही. जे असेल ते मी भावासाठी मी करणार, कारण भावाने माझ्यासाठी केलं, याच्या पुढे त्याला करणार. खरं तर भाजपमधून ते नगरसेवक होते आणि अगदी शेवटच्या ह्याच्यापर्यंत तुम्ही भाजपमधून लढणार असंच चित्र पाहायला मिळत होतं. खरं पुणे शहरात बघितलं आपण तर जवळपास 41 असे स्टँडिंग नगरसेवक होते ज्यांचं भाजपने तिकीट डावललेलं होतं आणि त्यानंतर असेच एक उमेदवार खरं तर आपल्याला म्हणावं लागेल जे या भागामध्ये अनेक वर्ष त्यांनी भाजपमधून काम केलेलं आहे. मात्र जेव्हा आता संधी होती म्हणजे बऱ्याच वर्षांनंतर निवडणुका पण लागलेल्या आहेत, त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला अपेक्षा असते की ज्या पक्षासाठी आपण काम केलेलं आहे तर त्या पक्षाने आपल्याला संधी द्यावी. भाजपने तुम्हाला संधी दिली नाही किंवा भाजपकडून हे मिळालं नाही, मग अचानक तुम्हाला राष्ट्रवादी पक्षाकडे यायला लागलं, तर हे कुठेतरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल असं वाटत नाही का? नाही, तसं काय आम्हाला वाटत नाही. त्याने आम्हाला तिकीट देऊ नाही देऊ आम्ही आमच्या मनाची तयारी करून ठेवली होती. पण आम्हाला असं वाटलं की आपण अपक्ष लढण्यापेक्षा की बाबा कुणातरी मार्गदर्शनाखाली आपण एखादं पक्षाचं चिन्ह घेऊन लढावं. त्यासाठी आमचे नेते पालकमंत्री अजितदादा पवार यांना आम्ही भेटलो. त्यांना आम्हाला पूर्वीपासून आमचा अनुभव आहे त्यांना की बाबा हे कुठले लोक काय कामं करतात जनतेमध्ये. त्यांनी आम्हाला दुसऱ्या मिनिटाला म्हणले की हे घ्या तुमचा हे बी फॉर्म, तुम्ही इलेक्शन तयारी चालू करा. आणि आता आम्ही परिषदेत उतरले राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार. यासोबतच मागची कामं जर आपण बघितली, कोरोना काळामध्ये सुद्धा या भागात कामं बरंच केलेलं आहे. आम्ही जेव्हा आपल्या भागामध्ये फिरलो, आम्ही तुमचे जे नागरिक आहेत, मतदार आहेत, तर त्यांनासुद्धा विचारलं, त्यांनीसुद्धा तुमच्या कामाबद्दल सांगितलं. कोरोना काळामध्ये एक चांगलं काम तुमच्या भागामध्ये झालेलं होतं तुमच्याकडून, त्याबद्दल थोडी माहिती. कोरोना काळामध्ये बहुतेक ठिकाणी झोपडपट्ट्यांना पत्रे लावले होते आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या दांडेकरपूरला पत्रे लावले ना, म्हणजे आमच्या पुणे शहरातला सगळ्यात गाजावाजाचा विषय असतो. दांडेकरपूरला अख्ख्या 4 साईडने पत्र लावल्यामुळे अख्ख्या पुणे शहरात झालं की बाबा इथं लय मोठा कोरोना पसरला आहे. पण आम्ही दोघं भाऊ, आमचे मित्रमंडळी, आमचे कार्यकर्ते म्हणजे खांद्याला खांदा लावून लोकांची मदत केलेली आहे. जर पेशंट म्हणजे आम्ही असं नियोजन केलं होतं आमच्या झोपडपट्टीतनं, जर एखादा पॉझिटिव्ह पेशंट आला तर त्याला बसस्टॉपच्या इथं PMPLच्या गाड्या लावलेल्या होत्या. त्या माणसांना लहान मुलं असतील किंवा मोठे असतील, एक बिस्किटचा पुडा, पाण्याची बाटली, जर लहान मुलं असेल त्यांच्यामध्ये लहान पॉझिटिव्ह लोकांचं तर त्यांना दुधाची एक पिशवी, असं आम्ही ते नियोजन केलं होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे घर टू घर आम्ही धान्याचे किट पण वाटलेत, जेवणसुद्धा दिलेलं आहे घर टू घर नेऊन. काही काही अशी परिस्थिती होती आमच्या इथं की अख्खं कुटुंब आतमध्ये वयस्कर म्हातारी घरी. एक कुटुंबाचं साधं उदाहरण देतो तुम्हाला. एक आजी घरी आहेत, त्यांचे 5-6 कुटुंबातले मेंबर सगळे पॉझिटिव्ह असल्यामुळं तिकडे होते दवाखान्यात. आणि त्या आजीचे मिस्टरसुद्धा, मिस्टर एक्सपायर्ड झाले. आजीला कळलं नाही, ह्यांनाही कळलं नव्हतं. ते मला फोन आला की भाऊ असं असं झालं आहे. जर एक्सपायर्ड झाले असेल तर माहीत कोण करणार, घरातले नाहीत. तर मी माझ्या सहखर्चाने माझी गाडी घेऊन माझ्या ओळखीच्या डॉक्टरांकडनं त्या पॉझिटिव्ह मुलाला, एक्सपायर्ड झाले त्याच्या मुलाला गाडीत घेतलं, शिवाजीनगरला त्या दवाखान्यात येऊन गेलो, तिथं एक्सपायर्ड झाले, त्याचं डॉक्युमेंट दिलं, तिथनं बॉडी घेतली आम्ही आणि कैलास स्मशानभूमीला तिथं आम्ही त्यांना अग्नी दिली. आणि काही पेशंट असे होते की घरात 3 पेशंट आहेत पण घाबरून गेले होते, घरातनं बाहेर पडायचं गोष्ट सगळीकडे घाबरलेली. त्या काळामध्ये मला एक फोन आला की भाऊ असं असं आपल्या इथं असं असं झालं आहे. या ॲम्ब्युलन्स बोलावली, एक जणाला ससूनला नेला, एक जणाला लवळ्याला नेला आणि एक जणाला आपल्या ग्लोबल हॉस्पिटलला ठेवलं. त्यातली एक 65-70 वर्षाची आजी होती. मग ते 3घही जण देवाच्या कृपेने वाचलेत, आत्ता समोर आहेत आमच्या. आणि अजून सुद्धा गेले की म्हणतात आज तुझ्यामुळं आम्हाला जेवण भेटलेलं आहे, त्यामुळे बघतोय आम्ही हे सगळं. नक्कीच अशी बरीच उदाहरणं आहेत, कारण आम्ही पण आपल्या भागामध्ये फिरलो, आम्हाला पण तुमच्याबद्दल खूप चांगला प्रतिसाद मिळाला. रिॲक्शन्स जे आम्ही घेतला त्याच्यामध्ये पण खूप चांगलं तुमच्याबद्दल बोलले गेलेले आहेत. मात्र ह्या मागच्या गोष्टी झाल्या, जी काही कामं केली त्याच्याबद्दलचा, पण आता आगामी काळामध्ये तुमचा काय या भागासाठी प्लॅन आहे? काय काय कामं करायची आहेत या भागासाठी? आगामी काळासाठी आमच्या बंधूंच्या काळामध्ये, शंकर पवारांच्या काळामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही 2-3 हॉल बांधलेत.
तरुणांसाठी जिम बांधलेली आहे, एक स्विमिंग टँक पण बांधलेला आहे. दुसरी गोष्ट एक रानडे सभागृह आहे आमच्याकडं, ते जरा छोटं पडते, ते आम्हाला मोठं करायचं आणि डबल करायचं. दुसरी गोष्ट आमच्या इथं 28मध्ये वरती जनता वसतमध्ये एक दवाखाना आहे, पण आमच्या खालच्या भागामध्ये इथं सिंगर रोडला आमच्याकडे एक दवाखाना नाही. तर एक दवाखान्यासाठी जर जागा उपलब्ध झाली तर एक भव्य देव दवाखाना आम्ही उभा करणार आहे. कारण आम्हाला जर एखादं गोरगरीब आजारी पडलं तर आम्हाला एक तर आंबेलवाड्यात जायला लागतं, नाही तर तिकडं दत्तवाडीत जायला लागतं, मग ते आमच्या प्रभागाच्या बाहेरच. तर आम्हाला एक स्वतःचं एक जागा भेटली तर आम्ही एक दवाखाना चालू करणार आहे. जेव्हा आम्ही आपल्या प्रभागात फिरलो तेव्हा काही जणांची अशी मागणी होती की आमच्या मुलांना रोजगार मिळावा, तर या रोजगारासाठी तुम्ही काय करणार आहात? आता रोजगारासाठी म्हटलं तर आम्ही आता भरपूर पोरं तशी हुशार आहेत, सर्व्हिसला चांगल्या ठिकाणी आहेत, कोण डॉक्टर झालं आहे तर कोणी इंजिनियर झालेले आहेत. आणि रोजगार मेळाव्यासाठी बाबा एक आम्ही रोजगार मेळावा लावू शकतो त्यांच्यासाठी, नोकरीची संधी मिळण्यासाठी, की बाबा रोजगार मेळावा जर लावला तर आमच्या परवानगीनं सगळे एकत्र जे शिकलेली मुलं आहेत ते येऊ शकतात, तिथं परीक्षा देऊ शकतात आणि त्यांच्यामार्फत कुठेतरी सर्व्हिसला लावू शकतो. कारण ते कनेक्ट असतात कंपन्यांना रोजगार मेळाव्यावाले. तर या भागातले जे मतदार आहेत तर त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? त्यांच्यासाठी काय संदेश असेल तुमचा शेवट? जनतेसाठी मी एक आव्हान करेल, मी कधी 30 वर्ष राजकारण करतोय भाऊच्या मार्गदर्शनाखाली. मला कधी साहेब म्हणलेला आवडत नाही, नेता म्हणलेला आवडत नाही. मी एक साधा कार्यकर्ता आहे आणि लोक मला त्या दृष्टीनेच बघतात. मला माझी चिडच येते, नेता म्हणायचे कोणी साहेब म्हणायचे. लोकांना मी एवढंच सांगेल की त्यांच्यासाठी मी अहोरात्र झटत आलो, याच्या पुढे झटत राहणार आहे. ह्याच्या पलीकडे तर मी काय करू शकत नाही. जेवढं माझ्यासाठी होतंय तेवढं मी माझ्या लोकांसाठी करणार आहे. जनता माझी मायबापाची ती. नक्कीच. तर आता 15 तारखेला मतदान होणार आहे आणि 16 तारखेला नेमकं काय चित्र असेल हे आपल्याला सगळ्यांनाच पाहणं उत्सुकच असणार आहे. पुण्याहून मोना यनपुरे, सिविक मिरर.